आज मी तुम्हाला एका रुमालाचा करायचा खूप सुंदर असा उपाय सांगणार आहे। अगदी सोपा पण जेवढाच प्रभावी ज्याने तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते। नमस्कार, मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं प्राजक्ताज युनिवर्समध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल। आपण उपाय तर सांगतोच, पण त्याआधी आपलं ठरलंय ना की प्रत्येक एका ब्रेसलेटचा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। रिसेंटली सकाळी एका कस्टमरचा सुंदर मेसेज आला आणि त्याच अनुभवाने आजच्या दिवसाची सुरुवात झाली। म्हटलं चला तो तुमच्यासोबत देखील शेअर करावा। हा अनुभव आहे संदेश पवार यांचा। ते आपले व्हिडिओ रेग्युलर बघतात आणि हा व्हिडिओ पण ते नक्कीच बघतील अशी मी आशा करते। त्या दादांनी आपल्याकडून ब्रेसलेट घेतलं होतं, प्रेग्नन्सी ब्रेसलेट त्या दादांनी घेतलं होतं। बघा हे आहे प्रेग्नन्सी ब्रेसलेट। त्या दादांनी हे ब्रेसलेट आपल्याकडून घेतलं। काय अनुभव आलाय चला मी तुम्हाला वाचून दाखवते। नमस्कार ताई, मी संदेश पवार। तुमच्याकडून मी 6 महिन्यांपूर्वी प्रेग्नन्सी ब्रेसलेट घेतलं होतं माझ्या बायकोसाठी। आमच्या लग्नाला 6 वर्ष झाली, पण काही केल्या प्रेग्नन्सी राहत नव्हती। खूप डॉक्टर, औषध, पूजा करून सगळं करून पाहिलं पण काहीच होत नव्हतं। तेव्हा तुमच्याशी बोलणं झालं आणि तुम्ही खूप छान माहिती दिली। तुमच्यावर विश्वास ठेवून मी ते ब्रेसलेट घेतलं। ताई खरंच सांगतो, आज मला खूप आनंदाने सांगायचं आहे की माझ्या बायकोला आता 2रा महिना चालू आहे। अधिक मासात आम्हाला ही आनंदाची बातमी मिळाली। लोक म्हणतात लवकर कोणाला सांगू नका, पण तरीही तुम्हाला सांगितलं, कारण हे फक्त शक्य झालंय त्या प्रेग्नन्सी ब्रेसलेटमुळे आणि तुमच्यामुळे। त्यामुळे तुम्हाला सांगितलं। ताई तुमची मनापासून धन्यवाद। बघा ह्या दादांच्या लग्नाला 6 वर्ष झाली आणि त्यांना या एका ब्रेसलेटमुळे प्रेग्नन्सी कन्सीव्ह झालेली आहे। खूप सुंदर असं डिझाईन केलेलं वेगवेगळ्या क्रिस्टलनी बनवलेलं हे प्रेग्नन्सी ब्रेसलेट आहे। यामध्ये स्पेशल यूज केलाय तो म्हणजे इव्हिल आयचा, जेणेकरून होणाऱ्या बाळाला आणि बाळाच्या आईला कोणत्याही प्रकारची नजर लागत नाही। जर तुम्हालाही हे प्रेग्नन्सी ब्रेसलेट घ्यायचं असेल तर मी स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही मेसेज करून या ब्रेसलेटची ऑर्डर करू शकता। फक्त हेच ब्रेसलेट नाहीये का, आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे आहे। मी स्वतः ब्रेसलेट धारण करते। बघा हे धनयोग ब्रेसलेट जे पैशांसाठी अतिउत्तम आहे। हे फिरोजा ब्रेसलेट जे व्यवसायासाठी चालतं आणि महत्त्वाचं म्हणजे हे 7 चक्र ब्रेसलेट जे ऑल इन वन सगळ्या समस्येवर चालतं। असे ब्रेसलेट आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे आहे, एक नाही तर आपल्याकडे खूप जास्त प्रकारचे सगळ्या समस्येवर आहे। जर तुम्हाला हवे असतील तर मी स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, जा तिथे मेसेज करा आणि तुमच्या ब्रेसलेटची ऑर्डर तुम्ही करू शकता। चला तर मग आपण आता उपायाला सुरुवात करूया। हा जो उपाय आहे ना, तो उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त रुमाल लागणार आहे। एक व्हाईट प्लेन रुमाल घ्यायचा आहे। जेंट्स रुमाल असतो बघा, पूर्ण प्लेन व्हाईट असतो, त्यावर कोणतीही प्रकारची रेश वगैरे नसते, तसा रुमाल घ्यायचा आहे। आणि आपल्याला काही कॉइन्स घ्यायचे आहे। कॉइन्स घ्यायचे आहे, नोट नकोय, फक्त कॉइन्स किती असावे तर ते 11, 21 किंवा 51 या स्वरूपामध्ये असावे। कारण उपाय करून झाल्यानंतर ते जे कॉइन आहे ना, ते आपल्याला कोणत्याही तुमच्या जवळपास असणाऱ्या देवाच्या दानपेटीमध्ये टाकायचे आहे, किंवा एखाद्या गरीबाला तुम्ही ते दान देखील करू शकता, किंवा दानपेटीत टाकले तरीही चालेल। पण मग ते तिथे टाकायला किंवा द्यायला पण आपल्याला सोयीस्कर पडले पाहिजे, या पद्धतीने ते कॉइन्स तुम्हाला घ्यायचे आहे। तुम्ही 11 घेऊ शकता, 21 घेऊ शकता किंवा 51 घेऊ शकता। कॉइन्स घ्यायचे, त्यानंतर प्लेन व्हाईट रुमाल घ्यायचा। नवीन असेल तर तो स्वच्छ धुवून घ्या, किंवा तुमच्या घरातला जरी असेल तरी तो स्वच्छ धुवून आपल्याला वापरायचा आहे। प्लेनच व्हाईट घ्यावा का, तर हो प्लेन व्हाईटच रुमाल घ्यायचा आहे। आता हा उपाय कधी करायचा, हा उपाय तुम्ही कधीही करू शकता। ज्या दिवशी तुमच्या समोर हा व्हिडिओ येईल आणि तुम्हाला वाटतंय ना आता उपाय करावा, तर तुम्ही हा उपाय करू शकता। उपाय करण्यापूर्वी फक्त आपल्याला हा माता लक्ष्मीचा उपाय करायचा आहे, किंवा हा देवघरासमोर बसून करायचा आहे। त्यामुळे उपाय करण्यापूर्वी आपली आंघोळ वगैरे होणं गरजेचं आहे आणि मगच आपल्याला हा उपाय करायचा आहे। देवघरासमोर तुम्ही बसलेले आहात, किंवा आता तुम्हाला याच्यावर पण एक पर्याय सांगते मी। कारण होतं काय, आपण जेव्हा असा उपाय करतो ना, कोणी आपल्याला लगेच विचारतो तू काय करतेय, आणि लगेच ते टोकल्यासारखं होतं आणि आपल्याला त्या व्यक्तीला सांगावंच लागतं, नाहीतर त्या व्यक्तीला काहीतरी वेगळंच वाटतं। त्यामुळे हा उपाय तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये बसून देखील करू शकता, जिथे तुम्हाला कोणीच विचारणार नाही की तू हा उपाय काय करतेय। किंवा जर तुम्हाला मासिक धर्म असेल, सुतक असेल, विटाळ असेल आणि तरी पण तुम्हाला हा उपाय करायचा आहे ना, तर तरीही तुम्ही करू शकता, काही हरकत नाही। कारण की देवघरासमोर बसून नाही केला तरीही चालणार आहे। उपाय करण्यासाठी आपण कॉइन घेतलेले आहे, ते कॉइन्स आणि आपल्याला रुमाल घ्यायचा आहे, व्हाईट रुमाल। व्हाईट रुमाल घ्यायचा, त्यामध्ये कॉइन ठेवायचे आहे आणि त्या रुमालच्या 4ही बाजू एकत्र करून आपल्याला एक गाठण बांधायची आहे। ही गाठण बांधण्यापूर्वी आपल्याला एक इच्छा बोलायची आहे, जी इच्छा तुम्हाला वाटते खूप दिवसांपासून अपूर्ण राहिली आहे आणि ती पूर्ण व्हावी, अशी एक इच्छा तुम्हाला बोलायची आहे। 4ही बाजू घ्यायच्या रुमालाच्या आणि गाठण बांधताना ती इच्छा बोलायची। उदाहरणार्थ बघा,
मला माझ्या मनासारखी नोकरी मिळाली आहे, थँक्यू युनिवर्स. आणि मग मी गाठण बांधतच आहे आणि इच्छा पण बोलत आहे. किंवा माझं स्वतःचं हक्काचं घर झालं आहे, थँक्यू युनिवर्स. माझ्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न झालं आहे, थँक्यू युनिवर्स, असं तुम्ही म्हणू शकता. किंवा तुम्ही म्हणू शकता की माझा व्यवसाय खूप छान चालू आहे. किंवा आमच्या दोघांमध्ये जी तिसरी व्यक्ती आली होती ती निघून गेली आहे. म्हणजेच काय, तर तुम्ही कोणतीही इच्छा बोलू शकता. मी कर्जमुक्त झालो आहे, माझ्याकडे भरपूर पैसा आला आहे, मी भरपूर श्रीमंत झाली आहे, अशी कोणतीही इच्छा असू द्या तुमची, तुम्ही ती बोलू शकता गाठण बांधताना. गाठण बांधली त्यानंतर तो जो समजा आता एक पोटलीच तयार होती ना गाठण बांधल्यावर, ती पोटली तुम्हाला तुमच्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवायची आहे जिथे तुमचा रोज हात लागणार नाही आणि तुमच्या व्यतिरिक्त कोणाचाच रोज हात लागणार नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या कपाटामध्ये ठेवू शकता, जिथे तुम्ही रोज हात लावत नाही अशा ठिकाणी तुम्हाला ती पोटली ठेवायची आहे. आता ती पोटली तिथे किती दिवस ठेवायची, तर जोपर्यंत तुम्ही जी इच्छा बोललेली आहात ती इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ती पोटली आपल्याला तिथे ठेवायची आहे. तुम्ही बोललेली इच्छा जर पूर्ण झाली, होणारच, पण जेव्हा ती पूर्ण होईल तेव्हा तिथून ती पोटली काढायची आहे. तो रुमाल स्वच्छ धुवून तुम्ही पुन्हा वापरू शकता. आणि ते जे कॉईन्स आपण ठेवले होते ना, तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही ते कॉईन्स एक तर मंदिरामध्ये दानपेटीमध्ये दान करू शकता किंवा कोणत्याही गरीबाला तुम्ही ते दान करू शकता किंवा मंदिराच्या दानपेटीमध्ये तुम्ही ते टाकू शकता. या दोनपैकी कोणताही पर्याय तुम्हाला जो योग्य वाटेल तो करा, पण ते कॉईन्स स्वतःच्या फायद्यासाठी वापरू नका, याची काळजी नक्की घ्या. खूप सुंदर, खूप प्रभावी उपाय आहे आणि अगदी कमी याच्यामध्ये आणि अगदीच काही न करणारा, फक्त एकदा गाठण बांधायची आहे आणि नंतर ठेवून द्यायचं आहे असा तुम्ही उपाय करून बघा तुम्ही फक्त. आणि मी स्वतः हा उपाय खूप वेळेस केलाय, माझ्या फ्रेंड्स लोकांनी हा उपाय खूप वेळेस केलाय आणि आपल्या पेड कन्सल्टेशनमध्ये पण सगळ्यात हायली रेकमेंडेड केलेला हा उपाय आहे. या उपायाने खरंच खूप जणांना फायदा झालेला आहे. तुम्ही पण उपाय नक्की करून बघा, तुम्हाला पण फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त मनामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह राहा, तुमचे प्रामाणिक प्रयत्न चालू ठेवा, तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग तुम्हाला आजचा हा उपाय आणि तुम्हाला प्रेग्नन्सी ब्रेसलेटचा अनुभव कसा वाटला मला कमेंटद्वारे सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. ब्रेसलेट ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहिती सोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.